तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं पोस्ट करून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना डिवचलाय। मी माफी मागणार नाही अशी पोस्ट कुणाल कामरानं केली आहे। मी जे बोललो तेच अजित पवार यांनी एकनाथ शिंदेबद्दल ते बोलले होते। मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही असा टोलाही त्यानं लगावला। कुणाल कामरानं 4 पानांची पोस्ट केली आणि त्यातनं त्याने आपली भूमिका जाहीर केली। कामरानं सत्ताधाऱ्यांना आणि शिंदे गटाला उपरोधिक चिमटे काढले आहेत। कुणालनं त्याच्या खास शैलीतनं अत्यंत मार्मिक शब्दात या पत्रातनं चिमटे काढले आहेत। हॅबिटॅट माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही। हॅबिटॅट आणि कुठल्याही राजकीय नेत्याचं मी काय करावं आणि काय बोलावं यावर नियंत्रण असू शकत नाही। एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणं मूर्खपणाचं आहे। तुम्हाला दिलेलं बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे। बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठी नाही। बलाढ्य व्यक्तींवरील विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझा अधिकार बदलू शकत नाही। आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या तमाशाची थट्टा करणं कायद्याविरोधात नाही। माझ्या विरोधातील कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करेन, पण एका विनोदानं दुखावल्यावर तोडफोड करणाऱ्यांवर कायदा योग्य आणि समान रीतीनं लागू होईल का? हॅबिटॅटला पूर्वसूचना न देता आलेल्या आणि हॅबिटॅटवर हातोडा मारणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे का? पूर्वसूचना न देता हॅबिटॅटवर हातोडा टाकता का? तर तिथे मी कार्यक्रम करतो म्हणून? कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी मी एल्फिस्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन। मला वाटतं मग त्यालाही त्वरित पाडण्याची गरज आहे। अनोळखी कॉल्स माझ्या व्हॉइसमेलवर जातात, तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळतं जे तुम्हाला आवडत नाही। मी जे बोललो तेच पहिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते। मी माफी मागणार नाही, मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणारही नाही। दरम्यान एकनाथ शिंदेंबाबत केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे। तसंच सुषमा अंधारेंनी सादर केलेल्या कवितेवरूनही त्यांचे कान टोचले। कारण ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात, रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात, रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काहीच होत नाही। कसं चालेल? शेवटी या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही। आता आपण काल या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली सभागृहाने, आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात। याचा अर्थ काय आहे? तुम्ही इथे बसलेले जे 288 लोक आहेत तुमची काही औकात नाहीये, हा त्याचा अर्थ आहे। हा प्रश्न माझा नाही आहे किंवा त्या कोणी मोठेही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे, पण कुठेतरी या सभागृहाचा काही सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे। इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा। दरम्यान कुणाल कामरानं काही चुकीचं वक्तव्य केलं नाही। कामरा आणि माझा डीएनए सारखाच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून राऊतांवर टीका केली जाते। बघूया। बघा, मी त्याला ओळखतो, त्याचा आणि माझा डीएनए सारखा आहे। असे अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत, झुकणार नाही। माझंही तेच म्हणणं आहे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे। जर कुणाल कामरा हा चुकला आहे, त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा, त्याला अटक करा। तुम्ही त्याला अटकही करू शकता, तो कायदेशीर लढाई लढेल। संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून। निश्चितच असणार डीएनए एकच असतो, निश्चितच असणार डीएनए एकच असतो। संजय राऊत म्हणतात माझा डीएनए एकच आहे, तो काही चुकीचा नाही बोलला। संजय राऊतांचा आणि कुणाल कामरांचा डीएनए 100% एक होऊ शकतो।
त्याची शक्यता काय नाकारता येत नाही. मग ते जर का स्वतःच बोलत असेल तर ते सत्य देखील आहे, तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहे. संजय राऊत बोलतात कामरा आणि माझा DNA एकच आहे म्हणून. हो ते एका बापाचे औलाद असतील दोघं इथे. हो ते एका बापाचे औलाद असतील दोघं इथे. संजय राऊत बोलतात कामरा आणि माझा DNA एकच आहे म्हणून. हो ते एका बापाचे औलाद असतील दोघं इथे. हो ते एका बापाचे औलाद असतील दोघं इथे.